रॉयल संतोषी राजे 11 या संघाचे संघ मालक डॉक्टर बसंत बुर्ले, संस्कृती मल्टी स्पेशालिटी या हॉस्पिटलचे मालक, तर दुसरीकडे नक्कीच यशवंत राजे टायगर्स या संघाचे संघ मालक आनंदा पांढरे. मैदानामध्ये दोन्ही संघ एक शिस्तबद्ध पद्धतीने फुल पिच डे टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 धनगर प्रीमियर लीग पर्व पहिले याच्यासाठी जे 10 संघ, या 10 संघांनी इथं सहभाग घेतलेला होता. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतंय पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंती निमित्त भव्य फुल पिच डे टेनिस क्रिकेट स्पर्धा 2025 आणि धनगर प्रीमियर लीग 2025 आणि नक्कीच धनगर प्रीमियर लीग पर्व पहिले चा हा अंतिम मुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय. रंगतदार सामना, हाय व्होल्टेज सामना. क्षेत्ररक्षण करत असताना पुढचा चेंडू नक्कीच हा सुरेख फटका स्ट्रेट ड्राइव्हचा नक्की लॉंग ऑनच्या दिशेने आपण पाहतोय. इथं मात्र जातोय 4-4-4 चौकार. धनगर प्रीमियर लीग पर्व पहिले धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती. पुढचा चेंडू राहुल यांचा आपण पाहतोय. नितीन यांना हा कडक शॉट आहे डीप विकेटच्या दिशेने. कॅच मात्र सोपा आणि तो विजय. नक्कीच मोठा कॅच पकडला. लेफ्ट हँड बॅट्समन आपल्याला पाहायचंय. पहिला चेंडू त्यांच्यासाठी फेकला जातोय. हा सुरेख फटका स्ट्रेट ड्राइव्हच्या दिशेने. चेंडू मात्र जातोय. षटकार येतोय, षटकार मात्र खास होता. हा चेंडू नक्कीच हेलिकॉप्टर शॉट. चेंडू जातोय एक टप्पा. क्या बात आहे, क्या सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. आणि हा उत्तुंग असा षटकार. विराजदार डॉक्टर राजेंद्र कुलकर्णी, श्री सागर माने, डॉक्टर विलास खांडेकर, डॉक्टर प्रसाद वावरे, डॉक्टर माने, डॉक्टर विठ्ठल कारंडे, माननीय श्री विनायक कोळेकर, श्री अद्वैत लवटे, डॉक्टर सुरेश वाघ, श्री सतीश साबळे, श्री विनायकराव खरात, समर्थ चेंडू हवेमध्ये पाहायचे. हा मोठा कॅच सुटतोय. इथं थ्रो ही सुटतोय आणि इथं मात्र फ्री हिटचा चेंडू येतोय. इथं मात्र बघायचं डीप विकेटच्या दिशेने हा कॅच झेलतोय. मात्र फ्री हिटचा चान्स होता त्यामुळं विकेट मात्र मिळणार नाही. बाहेर पडतो तोच दरारा, तीच दहशत. म्हणूनच तुम्हाला सांगेन डीप मिड विकेटच्या दिशेने हा चेंडू जातोय. हवा यात्रा केली आहे, जातोय षटकार. विजयाच्या प्रयत्नाला मात्र अपयश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय. ज्या पद्धत चेंडू खेळण्यासाठी सज्ज. पाला चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने वंच मारलेला. नक्कीच हा चेंडू मारताना श्रेयश अय्यरची आठवण येते, कारण का हा चेंडू मारणं. पुढचा चेंडू नक्कीच राजकुमार यांचा खेळण्यासाठी सज्ज सुशांत. आणि इथं मात्र बॅटची लीड घेत चेंडू मात्र जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. मोठा झेल. आता मात्र अजून एका चेंडूवरती हवेमध्ये चेंडू. इथं मात्र कॅच मिस होतोय. ज्याच्या वेळी तुम्ही असे कॅच सोडताना त्यावेळी मला असं वाटतं की कुठंतरी तुम्ही प्रॅक्टिस मान करता आणि क्रिकेटसाठी तुम्ही सर्व कामधंदे साईडला ठेवून जाता. तोच खणखणीत येतो इथं चौकार. इथं मात्र म्हणावं लागतंय आज हाणामारी रेखेच्या दिशेने. मात्र तिथं क्षेत्ररक्षक तैनात आहे. 2 धावा कंप्लीट केलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर तिसऱ्या धावेचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी होताना पाहायला मिळतोय. आणि इथं मात्र 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानावरती मात्र होते 53 आणि जिंकण्यासाठी 36 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता असणार आहे. आपल्याला पाहायचंय 9च्या सरासरीने ही धावसंख्या आपल्या स्कोअर बोर्डवरती जमवावी लागणार आहे. मध्ये तेवढी ताकद आहे, तेवढी दहशत आहे. तो संघ ती करू शकतो. हा चेंडू खास आहे परंतु शॉटही खास आहे. पाहायचे आपल्याला डीप
पॉइंटच्या दिशेने चेंडू मात्र जातोय. आहेत 5 धावा झालेल्या आहेत. 5वा चेंडू मैदानामध्ये. हा बाउन्स मध्ये चेंडू मिडविकेटच्या दिशेने. हा कॅच होतोय का? कॅच सुटतोय. इथं मात्र मॅच सुटेल का? कारण का आपण ज्याच्या वेळी पाहत असतो आपण पाहिलं 121 धावांची आवश्यकता पाकिस्तानला होतंय आणि संपूर्ण जगाला वाटत होतं की हा सामना पाकिस्तान जिंकेल. मात्र पाकिस्तान हा सामना हारलेला होता. भारताने हा सामना 7 रनांनी जिंकलेला होता. अजूनही आठवतंय मला पंजाब वर्सेस मुंबई 2 दिवस सामने चाललेले होते आणि मुंबईला हरवण्यासाठी 2 दिवस पंजाबला लागलेले होते. डबल सुपर ओव्हर पाहायला मिळालेला होता. इथं मात्र लॉंग ऑफच्या दिशेने येतोय. यांचा देखील मनापासून मनपूर्वक मी हार्दिक स्वागत करतो. पुढचा चेंडू नक्कीच पाहायला आवडेल. हा बाउन्स मध्ये चेंडू मात्र चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने जातोय. चेंडू मात्र बदलावा लागेल. अंकल या धूल नहीं तू समय बदल कर रखेगा, इतिहास लिखेगा धूल नहीं. हाथी घोड़े तोप तलवारे, हाथी घोड़े तोप तलवारे, फौज तो तेरी सारी. हा चेंडू रिव्हर्स पद्धतीने खेळला. चेंडू जातोय सीमा रेखे पार. इथं क्या बात है. दुसऱ्याही चेंडूवर तर रिव्हर्सिप येतोय षटकार. इथं मात्र हमारी इंडिया को वर्ल्ड कप जिता के दिया था. तो मैं आपको बताना चाहता हूं 1983 और उसके बाद 2011 जब वर्ल्ड कप जीता 28 साल के बाद. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने. चेंडू येतो सीमा रेखेच्या जवळ. इथं मात्र क्षेत्ररक्षक तैनात आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र होतोय. And that's the winning stroke. Congratulations team. नक्कीच रॉयल संतोषराजे 11 या संघाने अर्थातच धनगर प्रीमियर लीग पर्व पहिले याच्यावरती आपलं सुवर्ण अक्षरामध्ये नाव कोरलेलं आहे. मानतात ना परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले उनके पंख बोलते. परिंदों को मंजिल मिलेगी हमेशा, ये फैले उनके पंख बोलते. वही लोग रहते खामोश अक्सर जमाने में जिनके हुनर बोलते. नक्कीच म्हणावं असं वाटतं की हेच प्रॉमिस त्या फिल्डरनी, त्या बॅट्समननी, त्याच प्लेयरनी दिलेलं होतं. तेच प्रॉमिस ज्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आपण प्रॉमिस पाहिलं. प्रॉमिस म्हणजे काय? आजकाल प्रत्येक जण प्रत्येकाला प्रॉमिस करत असतो. जय